हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही छान असं शॉपिंगला निघालेलो आहे. तर आम्ही निघालेलो आहे तुळशीबागेत शॉपिंगसाठी. आणि आजचा व्हिडिओ हा असा असणार आहे की ज्यामध्ये आमचे अंशू माझ्यासोबत नाही आहे. आणि हा माझा पहिला असा प्रवास असेल की अंशू माझ्यासोबत नाही आहे. कारण आज बाबांना सुट्टी होती त्यामुळं ती त्यांच्यासोबतच होती. आणि आज निवांत होती मी. आणि हे बघा आम्ही इकडं निघालो शॉपिंगला. तर आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत शॉपिंगसाठी. एक दिवस आधी थोडीशी झाली होती, त्यानंतर मग आम्ही आलो पिंपरीला. तर पिंपरीला मेट्रोने जाणार होतो. तर मेट्रोनं जायला ना इतकं छान वाटतं. आणि जर आपल्याला पिंपरीतून जर हे तुळशीबागेत जायचं असेल ना तर आपण मंडईला उतरावं लागतं. मग इथं आम्ही मंडईला उतरलो. मंडईला उतरल्यानंतर मेट्रोमध्ये छान वाटतं. पण जसं बाहेर पडेल ना तसं बापरे ऊन. यावर्षी उन्हाळा खूपच जास्त आहे. आणि ह्या भाजी मंडईतून जायला अगदी फ्रेश अशा भाज्या मस्त बघत बघत इथूनच घेऊन जावा अशा भाज्या वाटतं. त्यानंतर मग आमची चालू झाली बरं का सुरुवात ते खरेदीला. तर उन्हाळा जास्त आहे त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा टोपी घ्यावी. तर इथं आम्ही स्वामीराजसाठी एक छान अशी कॅप घेत होतो. पण लहान मुलांना ना जोपर्यंत समजत नाही ना ते तोपर्यंत कॅप काही ठेवतच नाहीत. तर त्याला आम्ही घालत होतो आणि तो काढत होता कॅप. मग इथून पुढं सुरुवात झाली. कारण जरी ऊन असेल काय असेल तर भयानक गर्दी आहे तुळशीबागेत देखील. मग इथं स्वामीरासाठी थोडीफार खरेदी करत होतो. म्हणजे उन्हाळ्यासाठी आपले शर्ट वगैरे असं घ्यायचं चाललं होतं. त्यानंतर मग आमची लेडीजची खरेदी. तर हे सगळी खरेदी आहे ना आम्ही माझ्या जाऊबाईंच्या घराची वास्तुशांती आहे तर त्याच्यासाठी काय काय शॉपिंग करायची होती. छोट्या मोठ्या वस्तू, थोडंसं पूजेसाठी साहित्य वगैरे हे सगळं घ्यायचं चाललेलं होतं. तर इतकी रविवारी तर खूप जास्त गर्दी राहते. तर इथं आम्ही ना अशा बांगड्या घेत होतो. तर मस्त अशा छान मिळाल्या. ही गोष्टी मिळतात बरं का. तर इथं बांगड्यासाठीच आमचं खूप हे चाललेलं होतं कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही. आणि इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आता आलेल्या आहेत बरं का. तर त्यातल्या त्यात या सध्या खूप ट्रेंडिंगला आहेत असे मोती आणि त्याच्यामध्ये थोडेसे छोटे स्टोन. तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या बांगड्या घेता का मला नक्की कमेंट करून सांगा. कारण या ट्रेंडिंगला आलेल्या आहेत. आणि बाकी आपण दुसरीकडे घ्यायचं म्हटलं ना तर खूप महाग पडतात. पण इथे आम्हाला छान भेटल्या. मी पण घेतल्या होत्या थोड्याशा माझ्या वेगळ्या. आणि हे दोघींना आम्हाला सेम ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये घ्यायच्या होत्या पण काही त्या मिळाल्या नाहीत. पण या देखील खूप छान मिळाल्या. आणि त्याच्यावरती मग अशा मॅचिंग अशा आपल्याला दुसऱ्या बांगड्या पण घ्यायच्या होत्या. तर आम्ही त्यासाठी वेल्वेटमध्ये बांगड्या शोधत होतो. तर ग्रीन वेल्वेटमध्ये बघायच्या होत्या. हे बघा ग्रीन. बरं हा हवा आहे. हो हो त्याची मोठी गाठ रे. त्यात मग घालून बघा की. ते सेट करून दाखव भैया जरा. हे घे. त्यानंतर त्यांनी ना छान असा मला म्हणजे आपल्या हे बांगड्यांचा सेट बनवून दिला. तो तर इतका अप्रतिम दिसत होता. खरंच या स्टोनच्या बांगड्यांमध्ये वेल्वेटच्या बांगड्या खूप छान असा सेट तयार होता. तर या पद्धतीचा आम्ही सेट घेतला. त्यानंतर इथं एक आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन झालं. गणपती बाप्पांचं मस्त छान दर्शन बाप्पाचं तरी दर्शन झालं. त्यानंतर मग छोटी मोठी खरेदी चालू झाली. कारण इथं छान रिजनेबल मिळत होतं त्यामुळं मग घेत होतो. आणि इथं लक्ष्मी रोडला फिरायचं म्हणजे इतकं मस्त वाटतं ना. निदान बघितल्यानंतरच खूप छान वाटतं. मग आता एवढं फिरून फिरून आम्हाला भूक लागली होती. मग थोडंसं आम्ही पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी एकदम मस्त भारी. रोडला पाणीपुरीची प्राईस एकदम शॉकिंग होती. म्हणजे इथं 100 रुपयाला एक प्लेट होते बरं का पाणीपुरी. आणि मग थोडंसं पुढं आलं, पुढं बघितलं तर 50ला भेटली. मग एक पाणीपुरीची प्लेट खाल्ली. खरंच म्हणजे बाकीच्या ठिकाणी एवढी नाही भेटत पण इथं खूपच जरा जास्त आहेत. तर खरंच एवढे आहेत का. त्यानंतर मग आम्ही एवढी सगळी खरेदी केली. तर मस्त असं छान छान वस्तू मिळाल्या. तर त्या काय मिळाल्या याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी नक्की घेऊन येईल. तोपर्यंत बाय.